आमचा हा धोंडा एवढा मोठा धोंडा त्यांनी पायावर पाडून घेतला तेव्हा त्यांना आजचा धोंडा बघायला भेटला. बापरे. त्याच्यामुळे सासूबाई खूप जोरात आहे. जावई कोमात. नको 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 या या या. सो इतके सारे भांडे आणले आम्ही वाणामध्ये देण्यासाठी. मस्त. इकडे आई 2 साड्या ट्राय करून बघताय कोणती वाली चांगली दिसती. म्हणजे पॅटर्न एकच आहे फक्त कलर वेगळा आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजपासून लागतोय आपला अधिक मासाचा महिना. तर सर्वांना अधिक मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या घरी आज फर्स्ट टाइमच म्हणजे पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आमच्या घरी धोंडा आहे. म्हणजे आमच्या ताई आणि दादांना. नंतर त्यांना सुट्ट्या वगैरे नाही, त्याच्यामुळे मग आम्ही आजच करतोय. सो बघत राहा आपला पूर्ण व्लॉग, आम्ही काय काय तयारी करतो. इकडे छान अशी आईंनी देवपूजा केली आहे. आजपासून अधिक मासाचा महिना लागलाय. तर खूप छान असे देवांना म्हणजे आंघोळ वगैरे घातली. दही आणि ताकामध्ये भिजत ठेवले होते, पण मला ते व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही. सो इकडे बघू शकताय तुम्ही किती छान असे देवांचे ते टाक चमकताय. खूप मस्त असे. नंतर कधी परत आईने धुतली ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की आई कशा पद्धतीने देवांना आंघोळ घालतात. आणि खूप छान अशी इकडे देवपूजा केली आहे. छोटीशी अशी रांगोळी पण काढली आहे. तर आताच आमचे ताई आणि दादा आले धोंड्यासाठी. बघू शकताय. चला या या पाहुणे आले आमच्या धोंड्याला आज. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम. छोटंसं फुल छोटस फुल दिलंय त्यांना. तर आता चालले आणि खूप छान छोटस असं फुल देऊन त्यांचं स्वागत केलंय आम्ही. आमचा हा धोंडा एवढा मोठा धोंडा त्यांनी पायावर पाडून घेतला तेव्हा त्यांना आजचा धोंडा बघायला भेटला. बापरे. जीजू की तारीफ करनी चाहिए ना, तृप्ती को ऐसा है. हाँ, इतने साल जीजू आए हमको लूटने आए. नाही मोदीने सांगितलंय सोनं खरेदी नका करू. मोदीने बचा लिया. त्याच्यामुळे सासूबाई खूप जोरात आहे. जावई कोमात. नको 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 या या या. जीजू आए हे सासूरवाडी को लूटने. चलो आता मस्तपैकी आले ते. आणि बघत राहा आपला पूर्ण ब्लॉग कसा धोंडा सेलिब्रेट करतो आम्ही. हॅपी बर्थडे बेटा. धन्यवाद. खूप खूप दिवे लावा आजपर्यंत तुम्ही. पाय पडू, हा, पाय पाय पडू. पडून पाय नका पडायचे, उलटे पाडू नका आम्हाला, फक्त एवढं कर. आणि आज आमच्या इथं खूप दुर्मिळ नाही असा योग आलेला आम्हीच आहे. एक दुर्मिळ योग बनवलाय. म्हणजे धोंड्याचा महिना पहिलाच दिवस आहे अधिक मासाचा. आमच्या मोठी चिरंजीव त्यांचा आज बर्थडे. आणि आज आमचे लेक जावई पण त्यांचं पण आगमन झालेलं आहे. आज त्यांना पण आम्हाला धोंडे खाऊ घालायचे, वाण द्यायचे दगड धोंडे खाऊ घालायचे त्यांना. त्यांना वाण द्यायचे. सोबतच दादांचा बर्थडे वाढदिवस करायचा आहे. असं सगळा योग आज चालून आलेला आहे. पार्टी पार्टी पार्टी. ती पार्टी आज जर का नाव काढला आता काय आशीर्वाद देणार तुला मला? आशीर्वाद ते आशीर्वादच बघा तुम्ही, फक्त असे आशीर्वाद बघताय. आता आम्ही चाललोय गावात जरा शॉपिंग करायला जायचं आम्हाला. त्याच्यामुळे आई मी आणि ताई आम्ही तिघी चाललोय. ऊन आहे त्याच्यामुळे स्टॉल वगैरे घेऊन भयंकर गरमी पुढे गेला त्यामुळे. बघू आम्ही. हा काय काय शॉपिंग करायची आम्हाला बघतो आता आम्ही आता भांड्याच्या दुकानात आलोय. वाणासाठी भांडे घ्यायचे. सो इकडे खूप सारे तांबे वगैरे ते काही आलेले. आणि हे काय पाण्याचं जग आहे. आकार खूप छान आहे ना. हा ग्लास म्हणून पण वापरू शकतो का? काढायचं आणि मस्त आकार आहे बघा ना त्याचा. खूप छान आहे. किती ना 1350. छान आहे पण. अजून आहे तर अजून बघतोय आम्ही. ही प्लेट पण छान वाटते. छोटी साईज आहे मस्त. पण काय काय होते समजत नाही कारण सगळं आहे. सगळं आहे त्याच्यामुळे. हे बघा घंगाळ एकदम छोटी साईज आहे मस्त. डेकोरेशन आता देव धुवायला बघा सामान मस्त आहे ते पण. हे पण छान आहे पितळाचं ताट. आता इकडे आम्ही चांदीचे जोडवे घेण्यासाठी आलोय ताईंसाठी. सो बघतोय काय काय नवीन दिसतंय. त्यांना जशी आवडत, तुम्हाला जशी आवडतील तशी घ्या. नाहीतर मग ह्याच याच्यात भर टाकेल, नाहीतर मग नवीन आवडलं द्यायचे राहतात. हा म्हणजे हे देऊन त्यात घर असतील प्रकारचे आपण नवीन जे घेतो ना. तर बघतोय आता आम्ही असे जोडवे घेतले आम्ही. डिझाईन मध्ये काही आवडले नाही आम्हाला, म्हणजे ताईंना पण नाही आवडले. असे घेतले प्लेन मध्ये. आता आम्ही दुकानामध्ये साड्या घ्यायला आलोय.
ताई घेत आहे आईंसाठी साडी, कारण की अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी भरायची असते त्याच्यामुळे. आवडत नाही एकतर लवकर साडी. मी पुण्यावरून घेतली हा, होती, पण त्यांना ती आवडणार नाही म्हणून मी परत देऊन टाकली. आणि ताईंसाठी साडी आम्ही त्यांना तिकडंच घ्यायला सांगितली, पुण्यावरनं आणली त्यांनी ती, पण मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. आणि आता आम्ही आईंसाठी साड्या बघतोय. आता आम्ही किती वेळ लागतो तुम्हाला सांगतोच. हां, 1 तास लागतो, 2 तास लागतो. कारण की आईंना लवकर चॉईस नाही. लवकर आवडत नाही. बघ, मम्मीने घेतलेली यातलीच आहे, तुझ्या मम्मीने. हो, तुझ्या मावशीने घेतलेली यातलीच आहे. मस्त वाटते ना ती. ती पण छान आहे, कलर पण मस्त. वजन वगैरे नाही आहे काही त्यातला तो कलर. वाटत नाही ना काही. मम्मीची काही रिॲक्शन नसते त्याच्यामुळे. अजून आम्हाला आता आयडिया नाही येतो मम्मीला काय पाहिजे. काय पाहिजे. छान वाटते आई ही. हे आपलं बघू शकता एखादं. आईच खूप कन्फ्युजन आहे. इकडे आई 2 साड्या ट्राय करून बघताय कोणती वाली चांगली दिसते. म्हणजे पॅटर्न एकच आहे, फक्त कलर वेगळा आहे. दोन्ही छानच वाटतं. ही छान वाटते इकडची. ती पण छानच आहे, पण मम्मी साडी आवडली आम्हाला. ताईंना पण एक साडी वेअर करून बघतोय आम्ही. बघू शकताय तुम्ही. मला नव्हती घ्यायची, पण मला आवडली बघितलं असंच होतं. दुसऱ्यांसाठी साडी घ्यायला आलो ना की आपल्याला आवडून जात. बघू शकता किती मस्त दिसते. खरंच भारी वाटते ना, एकदम मस्त आहे. हे बघा खूप छान दिसते. पदर पण मस्त आहे. डिझाईन खूप सुंदर आहे. इकडे आता आईंना पण एक साडी वेअर करून बघितली आहे, कशी मम्मी हा वाटते. कलर नाहीच म्हणते, पण आता आम्ही जबरदस्ती मम्मीने हा कलर. छान वाटते पण. मला चांगली वाटते. हा, मस्त जरा वाटते. काहीतरी रिच पाहिजे नाही. मस्त वाटते. करून दाखव गं. मम्मी असं पण हा, तर पिन वगैरे कलरचा काही इशू नाहीये. छान वाटतोय कलर. कलर बघा. छान वाटतं. आता पिन केली आईंनी आणि मस्त वाटते पिन करून पण. बघा खूप छान वाटते. फायनली आम्ही घरी आलोय. आमच्या साड्या तुम्हाला थोड्या वेळ दाखवते. आणि आमचं इकडे चालू आहे डिस्कशन की जेवायचं काय आणि जायचं कुठं जेवायला. आमचं जेवायचं डिस्कशन चालू आहे. मिसळ पाव खायचा की हॉटेलमध्ये जायचं. की डायरेक्ट जेवणच करायचं, पण संध्याकाळी आम्हाला पुरणपोळी खायची. हा, मिसळ पावच खाऊ ना आपण. पावजी लागली तुमची. तर असं काही आमचं चालू आहे. तो बघू बघू कुठे जातोय आम्ही नेमकं. थांबा इकडे आम्ही छापा काटा करतोय. हॉटेल काटायला छापाच पाडणार आहे. चलो आता आम्ही चाललोय मिसळ खायला. छापाच पाडणार आहे. तर आता आम्ही फायनली आम्ही घरी बघितलं तुम्ही छापा काटा करून आम्ही मिसळ खायला आलोय इकडे. जबरदस्ती काटे करण्यात आलाय माझं. हा, चिटिंग केली ती पण दिसलीच असेल तुम्हाला. ऋषीला आणायचं तुम्हाला इथे म्हणून मी फर्स्ट टाइम येतोय. हा, फर्स्ट टाइम आहे. ऋषी अच्छा झालं नाशिकच्या साधना वगैरे तिकडे गेलेला आहे. श्याम सुंदर साधना. अच्छा, ह्या विषयाला नव्हतं आणलं त्याला. छान आहे पण बघ ना 4 प्रकारचे. खूप मस्त लागते. मस्त आहे, आम्हाला आवडते. आम्ही आलो होतो. सिन्नरची फेमस मिसळ आहे. आधी थोडं लागलं होतं, आपण तिकडे आलो होतो. वहिनी आता क्या हमको भूक लगी है. खुशी करून खाना भी तुम्हें शांत होता हूँ थोड़ा. आधी भाऊच्या लग्नाच्या वेळेस आम्ही शॉपिंग करून इकडे झालो होतो. ती पुरणपोळी खायची, त्याच्यामुळे 2 पावापेक्षा जास्त पाव कोणीच खाऊ नये, क्योंकि अभी पेट भर जाएगा तो रात में भूख नहीं रहेगी. जो पचवू शकेल त्यांनी खावे. फॉर एक्झाम्पल यश. दादा तर इकडे आज संडे आहे आणि गर्दी पण आहे थोडीफार. तर इकडे बघू शकता रस्सा आलेला आहे मस्त. मस्त काळा रस्सा काळा रस्सा तरी का तिकडे. सेम. फायनली आमची मिसळ आली आहे, बघू शकता तुम्ही छान अशी. आणि आम्ही आता सगळेपैकी मस्तपैकी मिसळवर ताव मारतो. मस्त मिसळ एन्जॉय करा. फर्स्ट टाइम आहे सो. आणि आमच्यासोबत एक जरा Scam झाला. इकडे क्लिनिंग होतोय. एक मिसळचं ताटच पडून गेलं त्याच्यामुळे. पूर्ण स्टँडवर पडलं एक मिसळचं ताट. त्यांनी एकावर एक 4-5 ठेवले होते. 6 आणले होते 6. हां. मी आलो होतो गार्डन मिसळला, सिन्नर मधली आहे. तर आमची मिसळ वगैरे खाऊन झाली आहे. दादांची फर्स्ट टाइम होती. कशी वाटली? ॲव्हरेज.
ठीक आहे पण छान होती म्हणजे बाकी सगळं जे दिलं ठीक आहे सच में मला पण यार नाही आवडली. नाही सच्ची काटा गिर की मस्त रहती है काटागीर आणि नाही तर मग साधनाची पण साधना. छान आहे श्याम सुंदर वगैरे ते छान. ठीक होती म्हणजे. त्यांनी नाशिकची खाल्ली ना तर ती जास्त हा. आवडलेली तर आता इकडे आम्ही गावातून जाऊन आलो आणि आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर पुरणपोळी आहे आज आणि इकडे पुरण वगैरे तर रेडी झालंय आणि आई आता इकडे धोंड्यासाठी ते पीठ वगैरे भिजवत आहे. धोंडे बनवायचे, धोंड्याचा माणूस तो खरा म्हणजे, तर ते धोंडे बनवायचे. सो इकडे सगळी तयारी चालू आहे. आमचे मेंबर बसले इकडं. झोप झाली. पण जसं मोदकाचं पीठ मळतो तसंच दोंड्याचं पण पीठ मळायचं म्हणजे ते कुरकुरीत लागतं. तुपाचं किंवा तेलाचं मोड टाकायचं त्याच्यामध्ये आणि मैदा घ्यायचा. मैदा नसेल तर आपलं पीठ गव्हाचं पीठ, गव्हाचं पीठ जे आपण पुरणपोळीला पीठ करतो ते सेम. फक्त ते कडक बनवायचं. इकडे आम्ही इतके सारे फुलं आणले आणि आम्हाला डेकोरेशन करायचं फुलांचं. सो त्याच्यासाठी आता आम्ही इकडे फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतो. मग छान असं डेकोरेशन बनवणार आहे आम्ही. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून बघायला भेटेल. तर आता इकडे आम्हाला मस्त असं डेकोरेशन करायचं आहे. आम्ही इकडे बघू शकता पाट ठेवले आणि बाकी फुलं रांगोळी अशी आणि त्याच्यामध्ये नाव वगैरे टाकायचं आहे. तर फायनली डेकोरेशन झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कसं डेकोरेशन केलंय. सो बघत राहा आपला ब्लॉग. तर इकडे तुम्ही बघू शकताय आमचं थोडंफार आम्ही डेकोरेशन केलंय. मस्त रांगोळीमध्ये नाव टाकलंय सन लेक जावयाच्या कौतुकाचा आणि एक परत छोटीशी रांगोळी त्याच्यामध्ये जावई वाण आणि जे काही आम्ही इकडे ड्रायफ्रुट्स आणलेले होते ते पण सगळ्या बाउलमध्ये भरून ठेवले आणि छान त्याच्या बाजूला फुलांचं डेकोरेशन केलंय आणि बाकी अजून भरपूर डेकोरेशन करायचं आहे आम्हाला. सो चालू आहे आमचं. तर आम्ही वाणामध्ये देण्यासाठी इतके सारे भांडे आणले. हे दिवे तर आम्ही घरात म्हणजे देवांना वाण देतात ना तर तेव्हा ते लावायला. आणि बाकी ताईंसाठी एवढे आणले. हे एक घंगाळं घेतले मस्त असं. पहिल्या धोंड्याला घंगाळं द्यावं त्याच्यासाठी हे घंगाळं घेतले तांब्याचं. आणि त्याच्यानंतर हे पण एक पितळाचं घंगाळ म्हणू शकतो आपण. हे डेकोरेशनसाठी कामात येतं. काही आपल्याकडे प्रोग्राम वगैरे असेल तर आपण त्यात पाणी फुलं वगैरे टाकून ठेवू शकतो. ही एक पितळाची छोटीशी प्लेट आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कामात येईल. आणि दिव्याला सर्वात जास्त महत्त्व असतं. जावायला वाण देण्याच्या वाण देतात त्याच्यावर आपण अनारसे देतो. तर अनारसावर ठेवून हा दिवा द्यावा लागतो. सो तो दिवा नाही हा आहे ना याच्यात दिवा लावायचा असतो असं काहीतरी आहे मला माहित नाही. आणि ही एक ताट आणली आम्ही पितळाची. ही पण एक ताईंसाठी द्यायची. याच्यात अनारसे ठेवून द्यायची आणि याच्यावर सगळ्या भांड्यांवर नाव वगैरे टाकून आणले. अधिक मासानिमित्त सप्रेम भेट असं. सो इतके सारे भांडे आणले आम्ही वाणामध्ये देण्यासाठी मस्त असं. मैं फूलों की रंगोली बना रही हूँ हमारे जवाई बापू के लिए, उनके स्वागत के लिए. और ये सब मेरे को इतना आता नहीं है पर मैं सीख रही हूँ, धीरे धीरे सीख रही हूँ मैं. स्नेहल से, माई से और तृप्ति से रंगोली अच्छी बनाती हूँ. हॉलमधलं डेकोरेशन तर 80% झालं असं समजू शकतो आपण. आणि बाकी आता आम्ही इकडे जिन्यामध्ये फुलांनी थोडीशी रांगोळी काढली आहे आणि इथे मी रांगोळी काढते. याच्यात नाव टाकले लाडाचे लेक जावई. थोडंसं इथे पण रांगोळी काढते. मस्त असा रस बनतोय बघू शकताय तुम्ही. ताईंना काम लावलंय आम्ही. रस बनवायचा. तर इकडे रस वगैरे बनवायचं काम चालू आहे. आणि इकडे स्वयंपाक पण ऑलमोस्ट झालेला आहे. पुरणपोळी बाकी होती फक्त बनवायची. तर इकडे पुरणपोळी बनवताय आई आणि सार पण बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही इकडे मस्त असा. आणि इकडे पोळ्या बनतायत छान. तर चला हा होता पार्ट 1 कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असा त्यामुळे मी सेकंड पार्ट पण बनवला आहे. तर ही झाली या व्लॉगमध्ये सगळी काही तयारी वगैरे. आम्ही शॉपिंग वगैरे काय केलं सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. आणि पुढच्या व्लॉगमध्ये पण खूप सारी मज्जा आहे. ताई दादांचं औक्षण वगैरे केलं. त्यांना आम्ही छान असं गिफ्ट दिलेलं आहे आणि ते गिफ्ट काय आहे यासाठी तुम्ही नेक्स्ट व्लॉगही नक्कीच बघा. तर चला या व्हिडिओची इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.